पाहिजे, गुन्हेगारावर गुन्हा करा। ती व्यक्ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे, कोणाच्या खुर्च्या गेल्या तरी चालेल, पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही। आम्ही आंदोलन समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रयत्न। विद्यार्थिनींच्या जेवणात अथवा पाण्यात अपायकारक द्रव्य मिसळण्याची कर्मचाऱ्यांची रेकॉर्डिंग झाली व्हायरल। समाज कल्याण विभागाच्या महिला वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादामुळे थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाला उघड। विद्यार्थिनींवर विष प्रयोग करण्याचा होता प्रयत्न, विद्यार्थिनींचा आरोप। सुट्टी असली तरी वैद्यकीय आणि इतर विभागात शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थिनी राहत होत्या वसतिगृहात। प्रकार लक्षात येताच समाज कल्याण विभागाने संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्याला केले सेवेतून मुक्त। मात्र या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मागणी। सुरुवातीला 3 तास समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात आंदोलन करून दखल न घेतल्यानंतर विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी कार्यालयात मांडला ठाण। विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळण्याचा प्लॅनिंग करणाऱ्या संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याचा विद्यार्थिनींचा इशारा। झालेल्या प्रकाराबाबत समाज कल्याण विभागाकडून पुष्टी। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा कट कारस्थान झाल्याचं समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट। नमस्कार सर, मी दीपाली कुवर, मी BC हॉस्टेलमधून बोलते सर। आमच्यावर जीव घेणा हल्ला झाला सर, म्हणजे होणार होता पण ते टळलं। पण सर म्हणजे हे आम्हाला ना संडेला कळलं, तर आम्ही सरांना बोलवलं, सरांना सगळं सांगितलं। सरांकडून आम्ही लेखी मागितली पण आम्हाला अजूनपर्यंत काहीच हे भेटलेलं नाही, आम्हाला न्यायच भेटलेला नाही अजून। आणि काल सर कोणीच आलं नाही आम्हाला बघायला, कोणीच नाही की मुली कशा आहेत काय आहेत, आमचे ऑर्डर सुद्धा बघायला आले नाही सर आम्हाला। मग आम्ही काय करायचे सर आता? तर आम्हाला न्याय पाहिजे, ह्या गोष्टीवरती न्याय पाहिजे फक्त। नाईलाजाने आम्हाला इथं बसावं पडतंय सर। आम्ही सगळ्या वरिष्ठांना कळवलं होतं तर कोणीच काही ऍक्शन घेतली नाही, म्हणून आम्हाला इथे नाईलाजाने बसावे लागतंय आणि आम्हाला आंदोलन आणि सर प्रॉपर टार्गेट केलं जात आहे सर मुलींना की कोण बोलतंय असं। आणि आम्ही फोन करून सांगतो तर आम्हाला विचारता की तुम्ही कोण बोलताय। सर सगळ्या मुलींचे आहे ना, मग सगळ्या मुली बोलताय तर नाव का विचारताय तुम्ही? आणि सर आम्ही त्यांना सांगतो ते सांगतात की अभ्यास करा अभ्यास करा। सर आम्ही अभ्यास करायला तर आलेलो आहे सर, इतक्या लांब लांबून आलेले सर पोरी, इतक्या लांब लांबच्या, कोणी शिरपूरच्या नाशिकच्या, सगळ्या इतक्या लांबच्या पोरी आल्या। आमच्या पालकांनी आम्हाला इथं का हे केलंय सर? त्यांनी आमच्यावर विश्वास केला, हॉस्टेलमध्ये सेफ्टी राहते। कुठली सेफ्टी सर? इथं आमचा घात करायला हे टळत नाही, कुठली सेफ्टी सर? आम्हाला न्याय पाहिजे, ती व्यक्ती आम्हाला इथं उपस्थित पाहिजे, कोणाच्या खुर्च्या गेल्या तरी चालेल, पण आम्ही आंदोलन थांबवणार नाही। आम्ही आंदोलन थांबवणार नाही। आमच्याकडे त्यांचे प्रूफ पण आहेत। जी मावशीने आम्हाला हे सांगितलेलं आहे, ज्यांनी आम्हाला मदत केलेली, त्यांच्याजवळ ती व्यक्ती येऊन सांगायची की मुलींचं असं असं करायचंय, पाण्यात विष टाकायचंय, आणि जेव्हा विष टाकू तेव्हा मी कॅमेरे बंद करून देईल, असं ती व्यक्तीने सांगितलं आहे। जया मावशी, त्या स्वयंपाकाच्या मावशी, त्यांनी आमच्या कानावर टाकलं तेव्हा आम्ही ही ऍक्शन घेतली। आम्ही रोज रेकॉर्डिंग करायचो सर। 15 दिवसांची ती व्यक्ती प्लॅनिंग करत आहे की मुलींच्या पाण्यामध्ये विष टाकू आणि सगळ्या मुलींना मारून टाकू, असा तिने प्लॅन केलेला आहे। जी मावशी आहे तिला आम्ही सपोर्ट करतो, किंवा ती मावशीने आम्हाला सांगितलं सर लवकरात लवकर कळवलं, नाहीतर सर आज 22 मुलींचा जीव गेला असता सर। कुंदन पावराला अटक लवकरात लवकर करायलाच पाहिजे सर, आणि आम्हाला लेखी पाहिजे। आमच्या जीवाचं जर जास्त कमी झालं तर याला जबाबदार कोण राहील? आम्हाला ह्या गोष्टीची लेखी पाहिजे सर, कारण की रात्री ड्युटीला किंवा कॉलेजला बाकी मुली एकट्या जातात सर, जे नर्सिंगचे स्टुडंट ते सुद्धा एकटे येतात। इने अर्ध्या रस्त्यात सर जर काय केलं तर याला जबाबदार कोण राहील? आम्हाला ही गोष्टीची लेखी पाहिजे सर, आणि ती व्यक्तीला तात्काळ अटक करायला पाहिजे।